सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते। आज आपण आलो बुधा हलवाई जिलेबीवाल्यांकडे। ते आहे गंगापूर रोड नाशिक येथे। आणि मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल का बुधा हलवाई आज आषाढी एकादशीच्या दिवशी कस काय जिलेबी बनवतात? कारण की खास कारण आहे, ते उपवासाची जिलेबी बनवतात। फक्त महाशिवरात्र आणि आषाढी एकादशीच्या दिवशी नाशिककर स्वाद घेतात। आणि चला मित्रांनो, जिलेबी कशी बनते ते पण बघूया आणि नाशिककरांना बुधा हलवाई जिलेबीबद्दल काय वाटते ते पण जाणून घेऊया। तुम्हाला जिलेबी असं वाटतं आता बोलायचंही खायचं हेच कळत नाही। आणि आषाढी एकादश म्हटली की उपवासाची जिलेबी खाते का? रांगेत लागून आपण सकाळी आणि संध्याकाळी मुंबईहून आलेली आहे। मुंबईचं माहेर आहे माझं। मला नाशिकचं एक सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे की इकडे उपवासाची जिलेबी मिळते, तेही वर्षातले 2च दिवस। मग या दिवशी मिस नाही करू शकत। अगदी छान उत्कृष्ट। म्हणजे त्यांचं इथं दुकान चालू होण्यापासून मी गावात जातोय। म्हणजे पाऊस असायचं तरी जायचं, आता एक आम्हाला सोय चांगली झाली की इकडे आलेला आहे। आणि चव क्वालिटी किंवा बाकी सगळं काही आपण म्हटलं तर त्याच्याशी नातं जुडलं आहे। आता उपवास म्हटलं तर बुधा हलवाईची जिलेबी। मला बुधा हलवाई यांच्याकडील उपवासाची जिलेबी तर खूपच आवडते, कारण की ती बनते फक्त आषाढी एकादश आणि महाशिवरात्रीच्या दिवशी। बुधा हलवाईंची रेग्युलर जिलेबी पण खूपच मस्त आहे, मला तर खूप आवडते। तुम्हाला पण मस्त छान स्वाद घ्यायचा आहे तर इथला ॲड्रेस आहे गंगापूर रोड। आणि बुधा हलवाईंच्या नाशिकमध्ये 4 ते 5 शाखा आहे। तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। गेल्या अनेक वर्षापासून बुधा हलवाईची जिलेबी खातो आम्ही। जिलेबी खावा तर फक्त बुधा हलवाई।